श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठे महत्त्व आहे. ज्याच्या कुंडलीत राजयोग असतो त्याच्या आयुष्यात त्यांना मोठं यश मिळतं. ज्यांच्या कुंडलीत राजयोग असतो त्या मोठ्या व्यक्ती बनतात. तुमच्या कुंडलीत राजयोग आहे का हे कसे तपासावे त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठे महत्त्व आहे. भूतकाळ आणि भविष्य जाणून घेण्याचे ज्योतिषशास्त्र एक मोठे साधन आहे. जन्मकुंडलीत ग्रहांची जागा जशी असेल त्यावरून चढ उतार येत असतात असे मानले जाते. एक व्यक्ती राजा होता आणि एकाला मोठे नुकसान सहन करावे लागते. हे त्याच्या कुंडलीत घडून आलेल्या योगामुळे घडते. असाच एक योग आहे ज्याला राजयोग म्हणतात. राजयोग हे अत्यंत शुभ मानले जाते. यामध्ये व्यक्तीला अत्यंत शुभ फळ मिळते. त्यांच्या आयुष्यात राजासारखे जीवन आणि भौतिक सुखे प्राप्त होतात. जेव्हा कुंडलीत राजयोग तयार होतो तेव्हा व्यक्ती जे काम करतो त्यात त्याला यश मिळते. त्याची सर्व कामे सहज होतात. त्याला सर्व प्रकारची सुखे मिळतात आणि त्याचे आयुष्य राजासारखे व्यतीत होते. ग्रहांच्या विशेष परिस्थितीमुळे कुंडलीत राजयोग तयार होतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या कुंडलीत राजयोग आहे का तो कसा तपासावा याबद्दल सांगणार आहोत. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते आहे की व्यक्तीच्या कुंडलीतील 9वे आणि 10वे घर खूप महत्त्वाचे असते. अशा स्थितीत जर या दोन घरामध्ये बसलेले ग्रह शुभ असतील तर कुंडलीत राजयोग तयार होतो आणि व्यक्ती राजासारखे जीवन जगते. ऋग्वेदात असे सांगितले आहे की ज्याच्या कुंडलीत बुध आणि चंद्राची शुभ स्थिती असते त्या राशीत राजयोग तयार होतो. असे लोक राजकारणात खूप यशस्वी असतात आणि त्यांचे जीवन सर्व प्रकारे चांगले असते. राजयोग शोधण्याचा एक अतिशय सोपा मार्ग असा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मूलांक शोधावा लागेल. मूलांक म्हणजे तुमची जन्मतारीख. जर तुमची जन्मतारीख 12 असेल आणि म्हणजे क्रमांक 1+2 असेल म्हणजे 3. जर तुमची जन्मतारीख 26 असेल तर मूलांक संख्या 2+6 असेल म्हणजेच 8. यानंतर तुम्हाला तुमचा भाग्यांक शोधावा लागेल. लकी नंबर म्हणजे संपूर्ण जन्मतारखेची एकूण संख्या. उदाहरणार्थ जर एखाद्याची जन्मतारीख 6/12/1976 असेल तर त्याचा मूलांक 6+1+2+7+6 असेल. त्याची बेरीज 4 असेल. यात शतकाचा समावेश नाही. आता तुम्हाला तुमचा मूलांक नंबर आणि लकी नंबर एकत्र लिहायचा आहे. जर या संख्येत 1, 6 आणि 8 एकत्र दिसत असतील तर तुमच्या आयुष्यात राजयोग नक्कीच घडेल. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही वयात तुम्हाला एकदा राजयोग अनुभवण्याची संधी नक्कीच मिळेल. कुंडलीशास्त्रात हस्तरेखा शास्त्रात काही योग असे असतात जे तुमचे जीवन पालटून टाकतात. उदाहरणार्थ ज्यांच्या नशिबात राजयोग असतो अशी माणसं गरीब घरात जन्माला आली तर गरिबीत मरत नाहीत, तर त्यांच्या वाट्याला राजवैभव येते. तसेच ज्यांच्या नशिबात गजयोग असतो त्यांना अपार प्रसिद्धी मिळते. जाणून घेऊयात अशाच काही योगांविषयी आणि ते योग आपल्या नशिबात आहेत का त्याविषयी. तळहातातील मणिबंधापासून सुरू होणारी रेषा
जेव्हा शनी पर्वतावर जाते आणि त्यासोबतच सूर्याचा पर्वतही उंचावलेला असतो, तसेच त्यावर सूर्य रेषाही गडद असते. शिररेषा, आरोग्यरेषा आणि वयरेषा असते, तेव्हा गजलक्ष्मी योग घडतो. ज्या व्यक्तीच्या तळहातावर असा योग तयार होतो त्याला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दोन्ही तळहातामध्ये ही रेषा असणे खूप चांगले असते. असे लोक गरीब कुटुंबात जन्म घेऊनही खूप श्रीमंत होतात. अशा व्यक्तींचे वर्तन कार्यक्षम आणि सदाचारी असते. त्याला त्याच्या मेहनत आणि समर्पणातून खूप प्रगती आणि लाभ मिळतो. तळहातावर शनी पर्वतावर उंचवटा दिसतो. मणिबंध किंवा चंद्र पर्वतातून निघणारी स्पष्ट रेषा इथे थांबते, तर हा शुभ योग असतो. त्यावर सूर्यरेषा गडद आणि ठळक दिसते. त्यासोबतच शिररेषा, आरोग्यरेषा आणि वयरेषा गडद रंगाची दिसते. अशी रेषा दोन्ही तळहातावर असणे अधिक भाग्यकारक मानले जाते. ते मेहनतीने यशस्वी होतात. ज्या व्यक्तीच्या तळहातावर हा योग असतो ते लोक जन्मस्थळापासून दूर जाऊन बरीच प्रगती करतात. अशी व्यक्ती संभाषण कलेत पारंगत असते. सेल्स, मार्केटिंग, प्रवक्ता, प्रचारक, नेता यासारख्या क्षेत्रात त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडतो. ते खूप यशस्वी होतात. असे लोक इतरांमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडतात. त्यांना समाजात मान, कीर्ती, संपत्ती मिळते. सूर्य, चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावाने हस्तरेषेत अमला योग तयार होतो. असे चंद्र, सूर्य आणि शुक्राचा पर्वत तळहातावर उंचवटा दिसत असल्यास आणि त्यासोबत चंद्राच्या पर्वतापासून बुध पर्वतापर्यंत एक रेषा गेली असेल तर त्यातून अमला नावाचा योग तयार होतो. या योगाच्या प्रभावाने माणूस खूप बुद्धिमान आणि धनवान बनतो. हा राजयोग असल्याने व्यक्तीला प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होतो. कामाच्या संदर्भात अशा लोकांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर ही रेषा असते तिला जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. तसेच तळहातावर अशी प्रकारची रेषा असल्याने व्यक्ती खूप रोमॅन्टिक बनते आणि त्याची लव लाईफ देखील उत्तम असते. ज्याच्या तळहातावर शुक्र पर्वत विकसित झाला आहे म्हणजेच उंच आहे आणि गुरु पर्वतावर फुलीचे चिन्ह तयार होते, तसेच चंद्राचा पर्वत विकसित झाला आहे आणि त्यावर स्पष्ट रेषा आहे आणि त्यावर मरुत नावाचा शुभ योग तयार होतो. असा योग असलेल्या व्यक्तींची निर्णय क्षमता उत्तम असते. ते व्यवसायात खूप कार्यक्षम आणि यशस्वी होतात. त्यांच्याकडे संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते. या प्रकारच्या हस्तरेषा असलेले लोक कुशल वक्ते आणि ज्ञानी असतात. तसेच धर्मकार्यातही आघाडीवर असतात. ते उदार स्वभावाचे आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे असतात. इंद्रयोग वैभव प्राप्ती देणारा योग आहे. तळ हातात मंगळाचा पर्वत उंचवट्यावर दिसतो आणि त्यासोबत मस्तकी रेषा आणि भाग्यरेषा पूर्ण विकसित होतात, तेव्हा हा योग तळहातात तयार होतो. या योगाच्या प्रभावामुळे माणूस बलवान, धैर्यवान, हुशार आणि कुशल राजकारणी बनतो. असे लोक संरक्षण क्षेत्र, लष्कर आणि पोलिसात उच्च पदे मिळवू शकतात. त्यांना संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते. ते लहान वयातच मोठे यश आणि प्रसिद्धी मिळवतात. मंगळाच्या प्रभावामुळे वयाच्या 28व्या वर्षी त्यांचे नशीब बलवान असते आणि उत्तरोत्तर प्रगती होताना दिसते. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर
नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.